दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत। धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी या मृतांची नावे आहेत। घटनेची माहिती मिळताच माजी खासदार सुजय विखे यांनी या घटनास्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी 4 वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले। खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही। ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि 4च्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते। हा निरोप येता येता 6-7 वाजले तर 2 बॉड्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहित नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे 2 लोक सीसीटीव्हीवर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे। आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको। जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे। कारण की रस्त्या चालता 3 वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की पुढलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किलर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। महाविकास लक्ष केंद्रित केलं आहे, मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। पोलिसांना कळवण्यात आलं, त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं। ऍक्सिडेंट असो किंवा फोन असो, पोलिसांचं कर्तव्य नाही। यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते 5:30ला पहिलं निरोप आला। 5:30ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपीना लावलेला आहे। त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन तो सस्पेंड केला जाईल। कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही, पहिला मुद्दा। 5:30ला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या 2 बॉड्या होत्या, एक तर डेड बॉडी ती कृत्य 3:30ला झाले का 3ला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही। हे सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल, पीआय वरही कारवाई होईल। कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला, सकाळी 7 वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली। मी एसपींनाही बोललेलो आहे, एसपी तासभरात तिथं पोहोचतायत, एलसीबीची टीम अराईव्ह झालेली आहे। सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक, कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं याच्यावर भाष्य करणं चुकीचं राहील। सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे। एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला, ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे। पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत। आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला। या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवून पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आली। यावर पोलीस पीआय वर कारवाई होणार, पोलीस पीआय वर कारवाई होणार, कॉन्स्टेबल सस्पेंड होणार। पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू, आरोपी पुढे दुसरं अजून कृत्य करायला नको। कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील, म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे। शिर्डीत वाढती गुन्हेगारी आहे, त्याला राजकीय राजाश्रय आहे, त्याबाबत आपण कधी त्यासाठी काय करणार आहोत? नाही। व्हाईटनरच्या गँग आहेत, रात्री 12 नंतरची शिर्डी म्हणजे मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते। नाही, आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागं किंबहुना प्रयत्न केला, पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू, जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागेल।
याला प्रसादालयाचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे. तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे, जी गर्दी होते सकाळी नाश्ता पाकिटासाठी, कुठले लोक आहेत, हे कोण आहेत? आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल. आम्ही ते करून घेणार. फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही. लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन हे गुन्हेगारी करायचं कारण काय, याच्या मागे पण खोलवर आपण गेलं पाहिजे. पण जसं मी म्हटलो, आज ती राजकारणाची वेळ नाही. आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं. आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही सबबर करू. साहेबांची शिर्डी ही आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे. या ठिकाणी ग्रुप जे आहे ते गुन्हेगारी कडे वळताना दिसत आहे आणि पोलीस प्रशासन जे कमकुवत असल्याचं वाटतंय. यामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे. हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री, माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक VIP लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन, त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल. म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या. पण आता ती मागणी 1 आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ. हे अनेक वर्षाची मागणी होती, पण आता ती आज पूर्ण होईल. आता आम्ही लवकर ताबडतोब त्या मागे लागणार आहोत.